धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने शेतीच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत। दैनंदिन वाहतुकीलाही मोठा फटका बसतोय। बीडच्या केज भागातील नागरिकांनी इंधनासाठी धाराशिवमध्ये गर्दी केलेली आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे। पेट्रोलचा साठा संपल्यामुळे काही पेट्रोल पंप जे आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत। अगदी सकाळपासून जर आपण पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेल विक्री जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे सकाळपासून जे नागरिक आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते अशा पद्धतीने बॅरिगेड्स लावून बंद केलेले आहेत। तर ज्या ठिकाणी साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे नागरिक जे आहेत ते संतप्त झालेली पाहायला मिळत आहेत। मिळालं पेट्रोल? नाही मिळालं सर। कधीपासून कुठं कुठं फिरला तुम्ही? खूप कळममध्ये खूप ठिकाणी फिरलो, नारायण असेल कुठल्या बी ठिकाणी असेल, पण पेट्रोल पंप बंद आहे आणि पेट्रोल काय भेटलेलं नाही, डिझेल पण काय भेटलेलं नाही। आता ही कशी गाडी चालवायची? काय गाडी बंद करायची, घरात लावायची आणि चलत फिरायचं, दुसरा पर्याय नाही. अशी वेगळी परिस्थिती आहे। मिळालं पेट्रोल? नाही ना मिळाले। सगळ्या कळममध्ये हिंडलो, जेवढे पंप आहेत तेवढे हिंडलो, मिळालंच नाही। कशी वापरायची गाडी? काय आता घरात लावून टाकून काय करायचं, विलाज आहे का? जाते का घरी वापस? चौकवर जाते। चॉकवर? बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।